मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। महत्त्वाकांक्षी स्वच्छता अभियानाची 2 वर्ष पूर्ण, देशात विविध ठिकाणी अनेक उपक्रमांचं आयोजन। महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली। अनवधानाने सरहद्द पार करून पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या सुटकेसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू, मनोहर पर्रिकर। मराठवाड्याला जोरदार पावसाचा तडाखा, पूरस्थिती नियंत्रणात, पुरात अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका। कोलकाता क्रिकेट कसोटीत भेदक भारतीय गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा पहिला डाव 204 धावांवर आटोपला, भारताकडे 112 धावांची आघाडी। आणि मुंबई दूरदर्शन केंद्राचा 44वा वर्धापन दिन, स्मृतीची चाळता पाने या विशेष कार्यक्रमाचं प्रसारण। आणि आता सविस्तर वृत्त। महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2014 साली ही मोहीम सुरू करण्यात आली। महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीपर्यंत अर्थात 2019 पर्यंत भारत स्वच्छ करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना केली होती। स्वच्छता आणि आरोग्य महात्मा गांधी यांच्या आस्थेचे विषय होते आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। स्वच्छ भारत मोहिमेला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज सकाळी दिल्लीतल्या इंडिया गेट इथं स्वच्छता रॅलीला मार्गस्थ केलं। सर्व नागरिकांनी या स्वच्छता अभियानात सक्रिय सहभागी व्हावं आणि स्वच्छाग्रही बनावं असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं। केंद्र सरकार विधि विधान देते, पैसा देते, मार्गदर्शन करते, उसके बाद स्टेट गवर्नमेंट, उसके बाद स्थानीय इकाई, म्यूनिसिपैलिटी, पंचायती सब मिलकर ये काम करना चाहिए और सब मिलकर काम कर रहे हैं। मुझे इस बात से खुशी है, देशवासी सभी पॉलिटिकल पार्टी इसमें रुचि ले रहे, सभी सरकार भी इसमें रुचि ले रहे। कितना मात्रा में डिग्रीज ऑफ डिफरेंस हो सकता है, मगर सब देश एकजुट होकर आगे बढ़ रहे। स्वच्छ भारत या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या लघुपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारंभ सध्या नवी दिल्लीत सुरू आहे। माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जात आहेत। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज 147व्या जयंतीनिमित्त देशभर आदरांजली वाहिली जात आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू तसंच इतर मान्यवरांनी सकाळी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली वाहिली। महात्मा गांधी यांनी सुसंवादी सहअस्तित्व आणि परस्पर आदराच्या मूल्यांची शिकवण दिली। त्यांनी दिलेल्या अहिंसा, स्वातंत्र्य, समानता आणि धार्मिक सहिष्णुता या आदर्शांना सर्वकालीन मूल्य आहे, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। जय जवान जय किसान ही घोषणा देणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांचीही आज 112वी जयंती। जाज्वल्य देशभक्ती, उच्च आदर्श आणि मूल्य अंगीकारणाऱ्या या थोर नेत्याला देशभरात विनम्र आदरांजली वाहण्यात आली। मुंबईतल्या मणिभवन इथंही महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली। या निमित्त मुंबईतल्या विविध शाळांतर्फे सर्वधर्म प्रार्थना म्हणण्यात आली, तसंच चरखा केंद्राचं उद्घाटनही झालं। अहिंसा, स्वातंत्र्य, समता आणि सहिष्णुता या तत्वांशी एकनिष्ठ राहून ही तत्व समाजानं आचरणात आणावी यासाठी जन्मभर झटलेल्या महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंतीनिमित्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आदरांजली। ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत मातेची सुटका करण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने सामाजिक चळवळी उभारून ब्रिटिशांना चले जाव करणारे महात्मा गांधी। 2 ऑक्टोबरला गुजरातमधल्या पोरबंदर इथं जन्म झालेल्या बापूजींनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टर ही पदवी मिळवली। दक्षिण आफ्रिकेत मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे गांधीजींच्या जीवनाला एक वेगळं वळण मिळालं। तिथं त्यांनी न्यायासाठी संघर्ष केला। तिथून भारतात परतल्यावर 1917 मध्ये चंपारण येथे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलन केलं।
1920-22 मध्ये असहकार आंदोलन, दांडी इथला मिठाचा सत्याग्रह, सविनय कायदेभंग, 1942चं भारत छोडो आंदोलन या साऱ्या चळवळींमुळे ब्रिटिश सत्तेला त्यांनी हादरवून सोडलं. बापू केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते, तर जीवनाच्या विविध पैलूंवर त्यांचा प्रभाव होता. स्वदेशीचा पुरस्कार करताना वस्तूंचं उत्पादन लोकांद्वारे त्यांच्या गरजेनुसार व्हावं असं त्यांचं म्हणणं होतं. त्यातून गरीब श्रीमंत ही दरी मिटेल हा विचार होता. त्यामुळे कालानुरूप गांधी ही केवळ व्यक्ती न राहता ती एक विचारधारा आणि कृती बनली. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली, पण काळाच्या ओघात बापूजींचे विचार आजही अजरामर, प्रेरणादायी आणि प्रासंगिक आहेत. जय जवान जय किसान ही घोषणा देणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची आज 112वी जयंती. जाज्वल्य देशभक्ती, उच्च आदर्श आणि मूल्य अंगीकारणाऱ्या या थोर नेत्याला देशाची विनम्र आदरांजली. भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधल्या मुगलसराय इथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव लाल बहादूर श्रीवास्तव. हरिश्चंद्र उच्च विद्यालय आणि काशी विद्यापीठात घेतलेल्या पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांना शास्त्री ही उपाधी मिळाली. महाविद्यालयीन वर्षांमध्ये त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी गांधीजींनी आवाहन केलेल्या असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सेवक संघाशी संलग्न होऊन त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनी केलेलं भरीव कार्य आणि त्यांची निष्ठा यामुळे जवाहरलाल नेहरूंच्या निधनानंतर 1964 मध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान या पदावर ते विराजमान झाले. पंतप्रधान पदाच्या अल्प कार्यकाळातही त्यांचं कार्य अतुलनीय होतं. 1965च्या भारत-पाक युद्धात भारताच्या विजयात त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. 1965च्या प्रजासत्ताक दिनी त्यांनी देशाला दिलेल्या जय जवान जय किसान या मंत्राचा घोष आजही देशात निनादतोय. साधी राहणी, उच्च जीवनमूल्य, देशभक्ती, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा अशा सद्गुणांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शास्त्रीजी. शास्त्रीजींना पाहून मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीचा प्रत्यय येतो. अशाच या महान व्यक्तिमत्वाला मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं. अनवधानानं सीमा पार करून पाकिस्तानात गेलेल्या आणि सध्या पाकिस्तान लष्कराच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या सुटकेबाबत विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमासाठी आज पुण्यात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उसका एक स्टैंडर्ड मैकेनिज्म होता है. हम लोग ऐसे गलती से गए हुए लोगों को एक्सचेंज करते हैं या थोड़ी देर में इंक्वायरी करने के बाद ये करते हैं. हम डीजीएमओ ने उसकी जो प्रोसीजर है वो डीजीएमओ लेवल पे होती है, वो एक्टिवेट करते हैं. सध्या वातावरण थोडं थंड असल्यामुळे चार दिवस लागतील त्याला करतील. आम्ही करतो. शेकटकर समितीचा अहवाल मिळाला असून त्यानुसार भारतीय संरक्षण विभागात नवतंत्र आणण्याचं काम सुरू आहे असं पर्रिकर यांनी सांगितलं. स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात सहभागी होत त्यांनी अधिकाऱ्यांबरोबर रस्त्याची स्वच्छता केली. या मोहिमेत एका कोणाचा सहभाग उपयोगी नसून सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं असं आवाहन त्यांनी केलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारत आज पर्यावरण बदलावरील पॅरिस कराराला औपचारिकरित्या मान्यता देणार आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी कोझिकोडे इथं घोषणा केली होती. त्यानुसार पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. आतापर्यंत 61 राष्ट्रांनी या कराराला मान्यता देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र करारातील तरतुदीनुसार जागतिक उत्सर्जनाच्या 55% वाटा असलेल्या 55 राष्ट्रांनी कराराला मान्यता दिल्यावरच हा करार अंमलात येईल. सप्टेंबर रोजी संपलेल्या मुदतीत उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेत आतापर्यंत 65,250 कोटी रुपये काळा पैसा घोषित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. या योजनेच्या 4 महिन्याच्या कालावधीत 64,275 लोकांनी आपला काळा पैसा जाहीर केला असं त्यांनी सांगितलं. घोषित झालेल्या 65,250 कोटी रकमेपैकी 45% रक्कम सरकारला कर आणि दंडाच्या स्वरूपात मिळेल असंही जेटली म्हणाले. ऑनलाईन तसंच प्रत्यक्षात उत्पन्न जाहीर केलेल्यांची अंतिम माहिती आल्यानंतर घोषित झालेल्या रकमेत वाढही होऊ शकते असं त्यांनी सांगितलं.
उत्पन्न जाहीर करणाऱ्यांची नावं उघड केली जाणार नाहीत असं सांगून करचोरीवर अंकुश ठेवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती असं जेटली यांनी स्पष्ट केलं. बेकायदेशीर उत्पन्न आणि मालमत्ता जाहीर करण्यासाठी सरकारनं 4 महिन्यांची मुदत दिली होती. वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणनं राज्यात अभय योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील 24% ग्राहकांकडे जवळपास 3200 कोटींची वीज बिलं थकीत आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आणि ग्राहकांना अंधाराचा त्रास होऊ नये म्हणून येत्या 1 नोव्हेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात येणार आहे. व्यंगचित्राच्या माध्यमातून माता भगिनींचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तरीही कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांची माफी मागतो अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत माफी मागितली. दैनिक सामनाच्या 25 सप्टेंबरच्या अंकात मराठा मूकमोर्चा संदर्भातील आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आल्यानं मराठा समाजातून विरोध झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली. महिलांचा अपमान करणारा शिवसैनिक नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी विधिमंडळाचं 1 दिवसाचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. पनवेल महानगरपालिका कालपासून अस्तित्वात आली. या महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉ. सुधाकर शिंदे यांची नियुक्ती झाली असून काल संध्याकाळी त्यांनी सूत्र स्वीकारली. या महानगरपालिकेत खारघरसह 29 महसुली गावांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली होती. पनवेल शहराला स्मार्ट बनवून स्वच्छतेच्या बाबतीत अग्रणी ठेवण्याचा मानस आयुक्त शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या महानगरपालिका क्षेत्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्व लोकांच्या समस्या सोडवून त्यांना प्रथम दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणारे बहुतांश उमेदवार राजकीय पार्श्वभूमीतून आलेले असतात असा निष्कर्ष एका पाहणीतून निघाला आहे. निवडणूक आयोगानं पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेमार्फत राज्यातील 6 जिल्ह्यातील 12 तहसील क्षेत्रांमध्ये यासाठी विशेष पाहणी केली. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये घराणेशाही हा मुद्दा महत्त्वाचा ठरतोच, त्याचबरोबर उमेदवार निवडणुकीच्या 80% खर्च स्वतःच करतात असं दिसून आलं आहे. या अभ्यासासाठी पुणे, रायगड, वाशिम, नंदुरबार, औरंगाबाद आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील 270 जणांची माहिती जमा करण्यात आली. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांपैकी 10वी उत्तीर्ण असलेल्यांचं प्रमाण 70% आहे. विशेष म्हणजे ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांनाच पक्षाची उमेदवारी देण्यास सगळे राजकीय उत्सुक असतात. तसंच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची आर्थिक क्षमता कशी आहे, तो खर्च करून निवडणूक जिंकू शकेल का याचाही विचार प्रामुख्यानं केला जातो असं या पाहणीत आढळून आलं आहे. अवैध धार्मिक स्थळं येत्या वर्षाअखेरपर्यंत पाडण्याचे निर्देश काल उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले. कोणताही धर्म अवैधरित्या बांधलेल्या ठिकाणी धार्मिक कार्य करायची मुभा देत नाही असं मत न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नोंदवलं. राज्य सरकारनं हाती घेतलेल्या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असं स्पष्ट करत या कामात हस्तक्षेप करू शकणारे कार्यकर्ते किंवा राजकारण्यांविरुद्ध सरकारनं कारवाई करावी असंही न्यायालयानं सांगितलं. स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं CII आणि क्लब महिंद्र यांच्या वतीनं काल मुंबईत फेक मत मुंबई या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सध्या ही मोहीम मुंबईतल्या 2 विभागांमध्ये राबवण्यात येणार असून या मोहिमेसाठी स्वच्छता दूत म्हणून युवक वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे. फेक मत मुंबई या मोहिमेमुळे स्वच्छ मुंबईचं स्वप्न नक्कीच पूर्णत्वास येईल अशी अपेक्षा मेहता यांनी व्यक्त केली. शाळा तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी जनजागृतीपर पथनाट्य सादर केलं. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील आठवडा अखेर प्रचंड वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून या काळात गोल्डन आवर सुरू केला. या मार्गावरून होणारा प्रवास सुरक्षित होण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र या उपाययोजनेमुळे कळंबोली जंक्शन ते पुण्यापर्यंतचा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत झाली आहे. या नवीन गोल्डन आवर योजनेचा राज्याचे महामार्ग अपर महासंचालक RK पद्मनाभन यांनी नुकताच आढावा घेतला.
मुंबईहून पुणे जाणाऱ्या वाहनाकरिता फ्रायडे इव्हनिंग आणि सॅटर्डे मॉर्निंग आणि पुणेहून मुंबईकडे येणाऱ्या गाडीला संडे इव्हनिंग रविवारी संध्याकाळी आणि परतणारी ट्रॅफिक मंडे मॉर्निंग त्यावेळेस नुसतं मल्टी ॲक्सेल व्हेकल काही वेळाकरिता थांबवण्यात येते, कारण यांच्यामुळेच घाटावरती कोंडी होती. गोल्डन आवरमध्ये आपला जे प्रवास आहे ते शेड्यूल करू शकतो. गोल्डन आवरमध्ये सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मल्टी ॲक्सल गाड्यांना खालापूर टोलनाक्याच्या अलीकडे 3 तास थांबा देण्यात येतो. त्यामुळे या 4 तासात सुट्टीच्या दिवशी सुमारे 1 ते 1.5 लाख लहान वाहनं मार्गस्थ होण्यास मदत होत आहे. वाहतूक कोंडी नसल्यामुळे लहान वाहन चालक आनंदी आहेत. 10 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या गोल्डन आवरमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 1,500 पेक्षा जास्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे. इतिहासाची मांडणी करताना वस्तुनिष्ठ दृष्टिकोन न ठेवल्यास आणि वैचारिक लोकशाहीचं भान न ठेवल्यास देशाची पुन्हा अंधकाराकडे वाटचाल सुरू होईल असं मत भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. पुण्यातल्या स्नेहल प्रकाशनातर्फे अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा स्नेहांजली पुरस्कार यंदा संत साहित्याचे अभ्यासक आणि साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी सहस्रबुद्धे बोलत होते. डॉ. सदानंद मोरे म्हणाले की महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मराठाच आहे. त्याला कोणताही विशिष्ट जात, धर्म आणि पंथ नाही. मात्र पाठ्यपुस्तकांमधून मराठ्यांचा इतिहास योग्य पद्धतीनं मांडला गेला नाही. बालभारतीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात नियमाची कोणतीही चौकट न मोडता मराठ्यांचा इतिहास योग्य पद्धतीनं मांडला जावा यासाठी अनेक दशकांपासून प्रयत्न केले. या मांडणीचं महत्त्व सर्वांना हळूहळू लक्षात येऊ लागलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासही कौशल्य विकास कार्यक्रम आवश्यक आहे. त्यामुळेच देश महासत्ता म्हणून उदयास येईल असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या औद्योगिक वसाहतीतील आयटी पार्कमध्ये आस्था केशवराज संकुलात आयोजित कौशल्य विकास अंतर्गत रोजगार संधी कार्यशाळेचं उद्घाटन करताना निलंगेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुशल भारत प्रकल्पाच्या माध्यमातून तरुण पिढीला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याची गरज आहे. तसंच शेतकऱ्यांनाही विकासाचा लाभ होणं आवश्यक आहे. यासाठी आस्था संस्थेला शासन सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन संभाजी पाटील यांनी यावेळी दिलं. पुण्याच्या विकास आराखड्यासंदर्भात शासकीय त्रिसदस्यीय समितीनं सरसकट आरक्षणं वगळण्याचा घेतलेला निर्णय अंतिम नसून शहराच्या हिताची सर्व आरक्षणं कायम राहतील असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातल्या लोकप्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीत नव्यानं सुचवलेली आरक्षणही आराखड्यात राहतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शहरातील मोकळ्या जागांच्या संरक्षणाचा मास्टर प्लॅन करावा. तसंच पुण्याच्या टेकड्यांवरील जैवविविध उद्यानांचं संरक्षण कायम ठेवावं. नदीच्या ब्लू आणि रेड लाईन बदलू नयेत आदी मागण्यांनाही मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवल्याचं वंदना चव्हाण यांनी सांगितलं. पुण्याची एक सांस्कृतिक शहर अशी ओळख आहे. यामध्ये आता गेल्या 20 वर्षांपासून पुणे नवरात्र महोत्सवाची भर पडल्यानं या कार्यक्रमाची एक वेगळी शोभा असल्याचं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. पुण्यात नगरसेवक आबा बागुल यांच्या वतीनं गेल्या 21 वर्षांपासून नवरात्र महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवाची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमांनी करण्यात आली. या महोत्सवाचं उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झालं. यावेळी माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, उल्हास पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, कवी जयंत भिडे यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पत्रकार, कविता, अभिनेता या सर्व क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे. त्यांचा गौरव अशा महोत्सवाच्या माध्यमातून केला जातोय अशी कौतुकाची बाब असून लोकांसमोर अशा व्यक्तीचा आदर्श ठेवल्यानं समाजातील युवकांना वेगळी दिशा मिळते असं मत चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं. 9 दिवस चालणाऱ्या महोत्सवात मुशायरा, लावणी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज 44वा वर्धापन दिन. या वाहिनीवरील त्यावेळचे सर्व कार्यक्रम कृष्णधवल होते आणि केवळ 2 तासच या केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होत असत.
जुन्या हिंदी चित्रपट गीतांचं प्रसारण असणारा छायागीत कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. त्यानंतर गजरा, ज्ञानदीप, प्रतिभा आणि प्रतिमा, फूल खिले हे गुलशन गुलशन, नाट्यावलोकन, कामगार विश्व, अमृतमंथन, आमची माती आमची माणसं, हास परिहास, साप्ताहिकी अशा या केंद्राची निर्मिती असलेल्या दर्जेदार कार्यक्रमांनी मुंबई दूरदर्शनला आपली वेगळी ओळख मिळवून दिली. 15 ऑगस्ट 1994 रोजी या केंद्रावरून स्वतंत्र मराठी वाहिनीच्या प्रसारणाला प्रारंभ झाला. त्यावेळी DD10 असं या वाहिनीचं नाव होतं. 5 एप्रिल 2000 रोजी सह्याद्री वाहिनी असं तिचं नामकरण करण्यात आलं. राज्यात एकाच वेळी सर्वत्र प्रसारित होत असलेली ही एकमेव वाहिनी आहे. या वाहिनीवरून रोज 6 बातमीपत्र प्रसारित होतात. आजही सायंकाळी 7 आणि रात्रीच्या 9:30च्या बातम्या सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अनेक वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही मुंबई दूरदर्शन आपलं वेगळेपण आजही जपत आहे. दोन ऑक्टोबर या मुंबई दूरदर्शनच्या स्थापना दिनानिमित्त आज रात्री 9 ते 11 या दरम्यान स्मृतींची चाळता पाने हा विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामुळे आज रात्री 9:30च्या बातम्या रात्री 8:30 वाजता विशेष बातमीपत्र म्हणून प्रसारित करण्यात येतील. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, फिल्म समारोह संचालनालय आणि वर्धा जिल्हा प्रशासन यांनी संयुक्तपणे वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातील शांतीभवन इथं 70 साल आझादी याद करो कुर्बानी या चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन खासदार रामदास तडस, फिल्म समारोह संचालनालयाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या उपसंचालक तनू राय आणि जिल्हाधिकारी शैलेश नुवाल यांच्या हस्ते करण्यात आलं. आजपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध देशभक्तीपर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचं निमित्त साधत अमरावती शहरात आज प्रथमच अर्ध मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 3 गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अमरावती तसंच राज्यभरातून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नियमित सराव करणाऱ्या स्पर्धकांसाठी 21 किलोमीटर अंतराची शर्यत आयोजित करण्यात आली होती. त्यात राज्यातून 130 आणि अमरावतीतून 70 स्पर्धक सहभागी झाले होते. अन्य स्पर्धेत 325 स्पर्धक सहभागी झाले होते. अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत 21 आणि 6 आणि 3 किलोमीटर अंतर होतं. मुख्य मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात पवन देशमुख, महिला गटात ज्योती चव्हाण तर 6 किलोमीटर गटात अभिमान मोरे आणि रोहिणी मोहिते विजयी ठरले. 3 किलोमीटर गटात दर्शन वाणी आणि ओशिन दुखंडे विजयी ठरले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCIनं न्यायमूर्ती लोढा समितीच्या महत्त्वाच्या शिफारसी अमान्य केल्या. न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर BCCIची काल मुंबईत पहिली विशेष सर्वसाधारण बैठक झाली. या बैठकीत समितीच्या काही शिफारसी मान्य करण्यात आल्या तरी एक राज्य एक मत, 70 वर्षांची वयोमर्यादा अशा महत्त्वाच्या शिफारसी मात्र फेटाळल्या आहेत. बैठकीत काही शिफारसी स्वीकारण्यात आल्या तर BCCI काही मुद्द्यांवर ठाम आहे. शिवाय लोढा समितीच्या शिफारसीनुसार दिव्यांग आणि महिला क्रिकेटपटूंसाठी समितीची स्थापना तसंच खेळाडूंच्या संघटनेची स्थापना करून त्यांच्या प्रतिनिधींना समितीवर स्थान द्यायला मान्यता देण्यात आली. महालेखापरीक्षकांच्या प्रतिनिधीला सर्वोच्च समितीचा सदस्य तसंच IPLच्या कार्यकारी परिषदेवर स्थान देण्यालाही मान्यता देण्यात आली. पुदुच्चेरीला सहयोगी सदस्य म्हणून मतदानाचा अधिकार देण्यात आला. कोलकाता इथं सुरू असलेल्या भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी आपलं वर्चस्व कायम ठेवत न्यूझीलंडचा संघ 204 धावात गुंडाळला. कालच्या 7/128 धावसंख्येवरून खेळताना न्यूझीलंडतर्फे JS पेलनं सर्वाधिक 47 धावा केल्या. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारनं भेदक मारा करत 5 बळी घेतले तर मोहम्मद शामीनं त्याला उत्कृष्ट साथ देत 18 षटकात 3 गडी बाद केले. जाडेजा आणि अश्विननं प्रत्येकी 1 गडी बाद केला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा दुसऱ्या डावात खेळताना भारतानं उपहारापर्यंत बिनबाद 12 धावा केल्या होत्या. काल पावसामुळे काही काळ खेळ थांबवावा लागला होता. आणि आता हवामान. मराठवाड्यातल्या बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला गेल्या 2 दिवसात पावसानं झोडपून काढलं. नदी नाल्यांसह जलसाठे ओथंबून वाहत असले तरी खरीपांच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. या जोरदार पावसामुळे लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती तसंच या दोन्ही जिल्ह्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटला होता.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या 23 आणि लातूर जिल्ह्यातल्या 18 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला यश आलं आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी सांगितलं. या संदर्भात आमचे लातूरचे प्रतिनिधी अरुण समुद्रे आणि नांदेडचे प्रतिनिधी भारत होकर्णे यांनी अधिक माहिती दिली आहे. शनिवारी आलेल्या पुरामध्ये रेणा नदीत अडकलेल्या 8 आणि अहमदपूर तालुक्यातील मावलगाव इथल्या मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या 10 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. रेणापूर आणि सेलू जवळगाव इथल्या लोकांना मध्यरात्री तर मावलगावच्या लोकांना आज सूर्योदयानंतर पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख साकेब उस्मानी यांनी सांगितलं, आता सकाळी मांजरा, भंडारवाडी आणि तावरजा या धरणांचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. रेणापूर, अहमदपूर, जळकोट, औसा या तालुक्यातील नदीकाठच्या गावातील 1265 नागरिकांना रात्रीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले हे स्वतः घटनास्थळी हजर आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून शनिवारी रात्री लातूर नांदेड महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. तो सकाळी 8:30 नंतर खुला करण्यात आलेला आहे. रविवारी पहाटे पुन्हा लातूर तालुका आणि परिसरात पाऊस झाला. सध्या पावसाची भुरभुर असली तरी पावसामुळे गेल्या 10 ते 12 वर्षांनंतर सर्व नद्यांची धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून ओल्या दुष्काळाला सामोरं जावे लागणार आहे. लातूर जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेडच्या लोहा तालुक्यातील मानार नदीवरील लिंबोटी धरण प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडण्यात आले. अचानक आलेल्या पावसामुळे एकूण असलेल्या 15 दरवाजापैकी लिंबोटीचे 14 दरवाजे उघडण्यात आले आणि त्यानंतर पाण्याचा येवा सातत्याने वाढत असल्या कारणाने जिल्हा प्रशासन सुद्धा याच्यावरती गांभीर्याने लक्ष दिलं. पाऊस हळूहळू वाढत असल्या कारणाने आणि दुपारी 1:30 ते 2च्या नंतर या पूर परिस्थितीमध्ये जवळपास 23 ते 24 जण अडकल्याचं जेव्हा जिल्हा प्रशासनाला लक्षात आलं, त्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन लगेचच एनडीआरएफ आणि हवाई दलाचे जे रेस्क्यू ऑपरेशन करणारे हेलिकॉप्टर आहेत यांना पण पाचारण करण्यात आलं. मात्र संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान अंधार असल्या कारणाने त्यांना ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून त्यांच्या टीमनी पूर्ण लक्ष ठेवून संध्याकाळी साधारणपणे 6-7 वाजल्यानंतर ते साधारणपणे 11 वाजेपर्यंत 6 जणांची त्यांनी तिथून सुटका केलेली आहे. त्याच्यानंतर रात्री 2 वाजेपर्यंत उर्वरित 23 जणांपैकी जे उरलेले होते त्या सगळ्यांना त्यांनी या पूर परिस्थितीतून बाहेर काढलेलं आहे. एकंदरीतच काल झालेल्या पावसाच्या आणि उत्पन्न झालेल्या पूर परिस्थितीची आता ओसर चाललेली असून जिल्हा प्रशासनाचे याच्याकडे गांभीर्याने लक्ष आहे आणि नांदेड जिल्ह्यातील जवळपास सगळे प्रकल्प व्यवस्थित पूर्ण भरलेले आहेत आणि कुठल्याही प्रकल्पाला कुठेही धोका नसून नागरिकांनी कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आवाहन केलेलं आहे. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई, परळी, केज या तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बिंदुसरा नदीचं पाणी वाढल्यामुळे स्थानिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दूरदर्शनला दिली आहे. हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातही जोरदार पावसामुळे सोयाबीनसह खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. येत्या 24 तासात मराठवाड्यासह उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महत्वाकांक्षी स्वच्छता अभियानाची 2 वर्ष पूर्ण. देशात विविध ठिकाणी अनेक उपक्रमांचं आयोजन. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली. अनवधानानं सरहद्द पार करून पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण या जवानाच्या सुटकेसाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू. मनोहर पर्रीकर. मराठवाड्याला जोरदार पावसाचा तडाखा. पूरस्थिती नियंत्रणात. पुरात अडकलेल्या लोकांची सुखरूप सुटका. कोलकाता क्रिकेट कसोटीत भेदक भारतीय गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचा पहिला डाव 204 धावांवर आटोपला. भारताकडे 112 धावांची आघाडी. आणि मुंबई दूरदर्शन केंद्राचा आज 44वा वर्धापन दिन. स्मृतींची चाळता पाने या विशेष कार्यक्रमाचं प्रसारण.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर.